राष्ट्रवादीचे आमदार हिरामन खोसकर आपल्यासोबत आहेत। खोसकर साहेब, तुम्ही काल बैठकीला लेट पोहोचलेला होता देवगिरीवरती, परंतु तुम्ही बैठकीला उपस्थित नाहीत अशा चर्चा या ठिकाणी येत होत्या। काल बैठक झाली का, काय भेट झाली का? आम्हाला सूचना होती, देवगिरीवर जवळजवळ 4 ते 5 फोन आले ते, परंतु परिस्थिती अशी का कुंभमेळ्याच्या माध्यमातून जे काही रस्ते चालू आहे आणि त्या रस्त्याला बरेच शेतकरी उपोषणाला बसले ते। गोटी त्र्यंबक हवी हा जवळजवळ 850 कोटीचा रस्ता आहे आणि सगळे जवळजवळ 22 गाव बाधित होत आहे। ती 11:30ला मिटिंग झाली, 2 तास ती चालली। त्याच्यानंतर साधुग्रामची जी मिटिंग झाली त्याच्यावर चालली। त्याच्यानंतर MSCBच्या माध्यमातून अशा 5-6 मिनिट 5:30ला निघालो। रस्त्यात ट्रॅफिक असल्यामुळं मला काही येता नाही आलं, परंतु वेळ मी 8:30 पावणे 9ला पोहोचलो आणि ते प्रफुल्ल पटेल साहेब, तटकरे साहेब, वहिनी, उपमुख्यमंत्री सगळ्यांना भेटलो मी। फक्त ती काय चर्चा झाली ती मी थोडंसं वेळ गेल्यामुळे त्याला मला काही ती माहिती मिळाली नाही, परंतु मी गेलो तिथं। काल उपमुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर काय नक्की समोरासमोर चर्चा झाली, काय तुमच्याशी काय बोलणं काय झालं? त्यांनी एकच सांगितलं की आपण तूर्त तोपर्यंत आहे तसं त्यांनी सूचना दिल्या किंवा बघू कुटुंबातला आमचा विषय आहे, आम्ही पुढचा विषय आम्ही बघू काय करता येईल, कारण आज पुरतं त्याच्यावर काही आम्हाला काही मार्गदर्शन केलं नाही त्यांनी। फक्त लेट गेल्यामुळं सगळे त्यांच्या भाषणं सगळे अगोदरच होऊन गेले ते। मी एकटाच लेट गेल्यामुळं तटकरे साहेबांना भेटलो, प्रफुल्ल पटेल साहेबांना भेटलो आणि वहिनीला भेटलो आणि परकदादाला भेटलो आणि त्यांनी सांगितलं की बा आमची काही चर्चा झालेली आहे, त्याच्यावर पुढचं काही मला माहिती मिळाली नाही। विलिनीकरणाचा मुद्दा तुम्ही सर्वप्रथम मांडलेला होता, त्यानंतर अनेक आहेत ते प्रतिक्रिया ह्या ठिकाणी उमटू लागल्या। अनेक आमदार आहेत त्यांना देखील असं वाटतं, असं देखील तुम्ही म्हटलेले होते। आता सध्याची स्थिती काय, कारण या गोष्टीला 2 आठवडे पूर्ण मी लेट गेल्यामुळं मला काहीच माहिती मिळाली नाही। साहेब बाहेर बसले होते, वहिनीमध्ये बसले होत्या, सगळ्याला भेटलो आणि 8:45 वाजले। 6ची मिटिंग 3 तास उशिरा झाल्यामुळं, तर पुढच्या मिटिंगला मला माहिती मिळाली ती। बाकीच्या आमदारांशी तुम्ही काय चर्चा केली का, काय तुमचं काही? 1-2-4 आमदार राहिले ते, परंतु ते निघायचे तयारीत होते। पण 2 आठवड्यामध्ये काही चर्चा झाली का, काही? चर्चा अशीच फोन यायचे, बाकीचे काही विषय नाही, परंतु आज काही आमदार भेटले तर त्या माध्यमातून मी तुम्हाला कळवतो। प्रदेशाध्यक्षांशी काही बोलणं झालं का, कारण ते बोललेले होते की मी हिरामन खोसकरांशी जे त्यांचं जे काय म्हणणं आहे त्याच्यावरती मी ऐकून घेईल त्यांनी आणि सांगितलं की ते कुटुंबात प्रश्न आहे, कुटुंबाचा विषय येतो, ते ठरवतील, आपण कोणी बोलणं बरं नाही, आपण बोलणं बरं नाही, त्यांचा कुटुंबातला प्रश्न ते निर्णय घेतील असं फक्त सांगितलं, बाकी काही विषय नाही। राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवारांची निवड आहे ती करण्यासंदर्भात एकमत काल देखील झालेलं आहे। कधीपर्यंत पुढचं? सगळ्या आमदारांचं आहे ना, वहिनीच राष्ट्रीय अध्यक्ष होय, सगळ्याच आमदारांचा विषय त्यात काहीच विषय नाही। आणि त्यांचा पण प्रफुल्ल पटेल साहेब असतील, तटकरे साहेब असतील, सगळेच जवळजवळ 40 लोक जे काही आमदारांचा विषय, वहिनी राष्ट्राध्यक्ष होय, काही विषयच नाही। अजितदादा जाऊन 2 दिवस झाले, 2 आठवडे झालेले आहेत, परंतु पाहायचं झालं तर अनेक प्रतिक्रिया या ठिकाणी बाहेर येतात। राष्ट्रवादीतच भाजपचे 5-6 आमदार आहेत, ते या ठिकाणी अनेक गोष्टी घडवून आणतात असं बच्चू कडू म्हणतात आणि अनेक विरोधक देखील म्हणतात। कसं बघताय ह्या संपूर्ण वक्तव्यावर? नाही, आता काय झालं, झिरवळ साहेबाच्या माध्यमातून तर एक सामान्य माणसातला मंत्री, अन्न व औषध मंत्री, आणि अशा मंत्र्यावर जे काही अपशकून येत आहे आणि काही विषय 40 आणि 50,000 रुपये, परंतु हे सगळं चुकीचं आहे। एखाद्या सामान्य माणसाला आदिवासी मंत्र्यावर, आदिवासी नेत्यावर हे आरोप करू नये की 30 आणि 40,000 साहेब दिल्लीला होते आणि घडलं इथं। समजा आता मी माझ्याकडे 4 पी आहेत नाशिकला, हा माझे एक संघ पी आहे, 5 पी। आता एखाद्याने एखादं काही केलं, मला थोडं माहीत राहतं। आता मंत्री महोदयाकडे 45 लोकांचा स्टाफ आहे, 45 लोकांचा स्टाफ असताना एखाद्या क्लार्कानं काय एखाद्या शिपायाने केलं, साहेबाला थोडं माहीत राहतं। मंत्रीचं तर काही जास्त तर 10 लाख, 20 लाख, 50 लाख अशा पद्धतीनं 40 आणि 45,000 तो साधा कार्यकर्ता एखादा शिपाई तरी घेऊ शकतो का? आता तो क्लार्क असेल त्यांनी घेतला असेल, पण हे सगळं चुकीचं आहे। माझी एकच विनंती आहे, असं कोणी करू नये। एखाद्या सामान्य माणसाला अटकावणं, सामान्य मंत्र्याला येते बदनामी करणं, ही माझी सुद्धा विनंती आहे। कोणी अशी षडयंत्रणं करू नये अशी माझी विनंती। काही बोलणं आलं झिरवळ साहेबांशी? या आता चाललो आहे, मला साहेबांनी मी फोन केला, साहेब सुरुशीला आहेत, मी त्यांच्याकडे चालवलो आहे। 2 दिवस त्यांची माझी फोनवरच बात व्हायची, पण आता मी चाललो आहे त्यांच्याकडे, काय झालं काय नाही बघतो। परंतु चुकीचं आहे 100%। एखाद्या मंत्र्याला अडचणीत आणणं, आता आमच्या बुद्धीला पण ते पटत नाही का। तो माणूस तुम्ही बघितला असं सगळ्यांना माहिती, लोकप्रिय मंत्री आहे,
कोणी जावा, कोणी त्यांना काम सांगावं आणि काही सांगावं. आणि अशा मंत्र्याला एखादा षड्यंत्र करणं आणि त्याला अडचणीत आणणं, मी तर सुद्धा म्हणतो का हे करू नये अशी माझी सुद्धा विनंती. ज्यावेळी अजित पवार गेले त्यानंतर दुखवटा होता, त्यामध्ये अल्पसंख्याक जो संपूर्णपणे त्या शाळांना आहे ते प्रमाणपत्र वाटण्यात आलेलं होतं. त्यानंतर चौकशी देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली आहे. परंतु दुखवटा सुरू असताना अशा पद्धतीची प्रशासकीय भवनातून हे लेटर्स काढणं कितपत योग्य आहे? नाही, आता त्या वरच्या लेवलचा विषय आहे. आम्ही ज्युनियर लोक आहे, ज्युनियर आमदार आहे. फक्त झिरवळ साहेबाच्या बाबतीत माझी नाराजी बस एवढंच. सर, शेवटचा प्रश्न. अजित पवार यांचं जे संपूर्ण तपास आहे तो आता सुरू आहे. गुप्तचर यंत्रणांकडे हा तपास देणार आहेत असं देखील या ठिकाणी बोललं जातंय. कशा प्रकारे तपास हा झाला पाहिजे, तुमचं म्हणणं काय? 100% मुख्यमंत्री महोदयांचं आणि दादांचा अतिशय प्रेम होता. राजकारणाच्या पलीकडे मुख्यमंत्री महोदय आणि दादांचा तो प्रेम जो असताना खरोखर ज्यावेळेस दादा गेले त्यावेळेस मुख्यमंत्री डोळ्यात अश्रू आणून रडले. तर या बाबतीमध्ये मला तरी खात्री आहे तर मुख्यमंत्री महोदय याच्यात कुठलीच कसर करणार आहे. पंतप्रधान महोदय सुद्धा मदत करतील आणि याच्यामध्ये जे काही असेल खरी गोष्ट काही घातपात असेल ते 100% आम्हाला न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की या संदर्भात घातपात असू शकतो? नाही, आता काय झालं तर आम्हाला एवढं काही बारकात जातो, परंतु जर असेल तर 100% हे मुख्यमंत्री महोदय आम्हाला न्याय देतील ही आम्हाला अपेक्षा आहे. काल ब्लॅक बॉक्सची माहिती आली की ब्लॅक बॉक्स आहे त्याच्यामध्ये देखील छेडछाड आहे तो करण्यात आला. ब्लॅक बॉक्स देखील जळायला गेला असं देखील आरोप आहे तो या ठिकाणी पुढे आले. आणि त्यानंतर रोहित पवार देखील वारंवार हे चौकशीत निष्पन्न होत नाही तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही. जोपर्यंत पूर्ण चौकशी होईल मुख्यमंत्री महोदयांनी 100% जी काही चौकशी मनापासून जी काही आदेश दिलेले आहेत त्याच्यात कुठलाही कसर होणार नाही हे मला माहिती आहे. धन्यवाद बोलल्याबद्दल. सर, काल बैठका झाल्या नाशिकच्या अनुषंगाने, काय महत्त्वाचे निर्णय याच्यामध्ये झाले? महत्त्वाचा निर्णय तो तर 100% खरा आहे. आज त्र्यंबकेश्वरला 25 लाख रुपये 30 लाख रुपये गुंठा आणि शासनाने 1.25 लाख रुपये गुंठा देत आहे. कोणत्या आधाराने देत आहे? आजही खरेदी तिथं 25 लाख रुपये गुंठ्याचे आहे, 30 लाख रुपये गुंठ्याचे आहे, 1.25 लाख रुपये गुंठा, त्याच्यावर शेतकरी मरून जाईल. आज परिस्थिती अशी आहे स्थानिकाला उद्ध्वस्त करून कुंभमेळा करायचा या बाबतीमध्ये मी शासनावर नाराज आहे की शासनाने सुद्धा तेवढा आमचे आदिवासी भागातले शेतकरी भात शेतीवर अवलंबून आहे आणि काही भूमीहीन लोक होत आहे त्यांना. तर एक तर ते यांनी जे काही 450 एकर जागा घ्यायची तिथं साधुग्रामसाठी ती एक तर यांनी करून त्यांना भाव वाढवून द्यावा. त्यासाठी आज मुख्यमंत्री महोदयाला आमचे सगळं शिष्टमंडळ आलेलं शेतकरी भेटायला, नाही तर शेतकरी आत्मदहन करतील एवढी वाईट परिस्थिती झालेली आहे. महिलासुद्धा उपोषणाला बसल्या 4 दिवसापासून. या बाबतीमध्ये गोटी त्रिंबक रस्ता आहे ठीक आहे, त्या बाबतीत थोडंसं आम्हाला न्याय मिळाला. 45च्या ऐवजी 30 मीटर करावा अशी आमच्या विनंतीला त्यांनी मान दिलेला आहे. 45च्या ऐवजी 30 मीटर त्यांनी शासनाला अहवाल तसाच पाठवलेला आहे. गोटी त्रिंबक रस्त्याला तर आमच्या मनासारखं त्यांनी ते भाव देतं हे आम्हाला अपेक्षित आहे. पण ज्या शहरा ठिकाणी त्र्यंबकेश्वर शहर 450 एकर जागा घेतात साधुग्रामसाठी आणि ते घाट बांधण्यासाठी रस्त्यासाठी आणि तिथं 1.25 लाख रुपये गुंठा. अहो खेड्यावर पार तिथं म्हणजे बाउंड्रीवर तिथं असं तिथंच 2 आणि 3 आणि 4 लाख रुपये गुंठा चालू आहे आणि इथं शहरात. तर आमची विनंती नाही काही तर किमान 10 लाख रुपये गुंठा दिला पाहिजे तरच त्यांनी जागा घ्यावा बांधावा आणि कुंभमेळा करावा. त्या बाबतीमध्ये काही आखाड्यांच्या जागा जात आहे. साधूसुद्धा नाराज आहेत. साधूंनी एवढं बरं कुंभमेळा आज होतो पिढून पिढ्याच्या जागा आहे त्याच्यावर थोडंफार विचार करून शासनाने किमान आम्हाला 10 लाख रुपये गुंठा जर दिला तर सगळे शेतकरी 450 एकर द्यायला आम्ही तयार आहे. मुख्यमंत्र्यांनी कधीची वेळ दिलेली आहे, कधी भेटणार? आज आत्ता शेतकरी येऊ राहिले. आता PM साहेब आलेले, पंतप्रधान मोदी साहेब आलेले, ते झाल्यानंतरच आम्हाला वेळ मिळेल. पण आज भेट घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही. धन्यवाद सर बोलल्याबद्दल. तर हे होते राष्ट्रवादीचे आमदार हिरामन खोसकर यांनी वेगवेगळ्या प्रश्नांवरती आपली भूमिका आहे ती या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. व्हिडिओ गणेश राठेसह निखिल चव्हाण, TV 9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.